सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। अजित पवार 6 महिन्यांसाठी नाही तर भविष्यात 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणाची दिशा पुन्हा एकदा बदलली असं दिसतंय। एकनाथ शिंदे हेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे अजितदादांना जेव्हा मुख्यमंत्री व्हायचंय तेव्हा 5 वर्षांसाठी बनवू असंही फडणवीस म्हणाले। त्यामुळे अजित पवार समर्थकांना आनंद झालाय। यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांनी सत्ताधारी महायुतीत वादाची ठिणगी कशी पडेल याची पुरेपूर काळजी घेतली आहे। जो राजकारणात आहे त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे कधी ना कधी संधी मिळणार आहे। अजितदादा त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत, निश्चित आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत। छान आहे, तुमच्या तोंडात साखर पडाव। म्हणजे मूळ भाजपचे कार्यकर्ते गेले 25 वर्ष जे ह्याच लोकांच्या विरुद्ध लढले, लाठेकाठे खाल्ले, जेलमध्ये गेले, आंदोलनं केली, त्यावेळी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलले, आता त्यांना बाजूला करून ह्या सगळ्या लोकांना सोबत घेता तुम्ही वॉशिंग मशीन मधून। विधानसभा निवडणुकीला अजून 1 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे, मात्र आतापासूनच मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे। परिणामी याच मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापणार हे आता स्पष्ट झालंय। पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे। आगामी काळात निष्ठावंतच या सरकारला विरोध करतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली, पण भाजपनं मात्र रोहित पवार यांचा दावा खोडून काढला आहे। राज्यात पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात आलंय। एनसीपीच्या मंत्र्यांना पालकमंत्री करताना भाजपच्या मंत्र्यांकडे असलेली पालकमंत्री पदं काढून घेऊन त्यांच्याकडे इतर जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे। मात्र याच पालकमंत्री पदावरून भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी असल्याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं। बाहेरून आलेल्यांना पदं आणि निष्ठावंतांवर अन्याय होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये रोष असल्याचं रोहित पवार यांनी नमूद केलं, पण रोहित पवार यांचा दावा भाजपनं फेटाळून लावलाय। भाजपच्या निष्ठावंताला आज कुठेही जागा नाही। बाहेरून इम्पोर्ट केलेले जे काही नेते आहेत त्यांना जास्त महत्त्व भाजप देते आणि ही गोष्ट भाजपच्याच कार्यकर्त्यांना आवडत नाही। याविषयी अजितदादा महायुतीमध्ये आले त्याच दिवशी अंबेडकर होतं की पुणे पालकमंत्री दादाला जाणार, कारण पुणे पालकमंत्री महाविकास आघाडीच्या काळात दादाकडे होते। महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असून त्याग हा करावाच लागणार असं पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात। या पार्श्वभूमीवर हा त्याग करताना निष्ठावंतांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे एवढं मात्र नक्की। राज्यात जिल्ह्यांचे नवे पालकमंत्री जाहीर झाले आहेत। राष्ट्रवादीच्या 9 पैकी 7 मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळालंय। हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री झाले आहेत, मात्र याच मुश्रीफ यांना भाजपच्या कोल्हापुरातल्या नेत्यांनी थेट इशारा दिलाय। कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांच्याकडे आलंय। कोल्हापूरच्या राजकारणात हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजित घाडगे यांच्यात राजकीय मतभेद जगजाहीर आहेत। भाजपच्या मेहरबानीमुळेच हे पालकमंत्रीपद मिळालं याची आठवण घाडगे यांनी मुश्रीफ यांना करून दिली। त्याचप्रमाणे भाजपच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल असा इशाराही दिला। तर सगळ्यांना सांभाळून घेऊन काम करणार असल्याचं सांगत समरजित घाडगे यांच्या इशाऱ्यावर बोलायचं मुश्रीफ यांनी टाळलं। भाजपच्या मेहरबानीने जे पालकमंत्रीपद मिळाले त्यामुळं भाजपच्या चौकटीत राहून त्यांनी काम करावं। मी याचं उत्तर देत नाही मॅडम। सर समरजित भारतीय जनता पक्षाचे आहेत नाही ते तो राहू दे, आता विषय दुसरा काय। कोल्हापूरचं पालकमंत्रीपद पहिल्यांदाच मिळाल्याचं सांगत जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचं मुश्रीफ यांनी नमूद केलं। मात्र याच वेळेला घाडगेंनी दिलेल्या इशाऱ्यामुळे पालकमंत्रीपद सांभाळताना सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची कसरत मुश्रीफ यांना करावी लागणार आहे एवढं मात्र खरं। राष्ट्रवादीतला फुटीचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेलाय। अजित पवार गटानं आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा दावा केलाय। शुक्रवारी या वादावर निवडणूक आयोगाच्या समोर पहिली सुनावणी होणार आहे। मात्र या सुनावणीपूर्वी दोन्ही बाजूंनी जोरदार दावे प्रतिदावे केले जात आहेत। निवडणूक आयोगातल्या सुनावणीपूर्वी शरद पवार आणि अजित पवार गटाकडून रणनीती आखण्यात आली। अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्या गटानं बैठक घेत अजित पवार यांची पक्षनेता म्हणून निवड केली होती। मात्र आता शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्या निवडीवरती आक्षेप घेतला जाणार आहे। अजित पवार यांची निवड पक्षाच्या घटनेच्या विरोधात असल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जाणार असल्याची चर्चा आहे। शरद पवार गटानं अजित पवार गटापेक्षा 9000 अधिक शपथपत्र निवडणूक आयोगाकडे दाखल केल्याचं बोललं जात आहे। अजित पवार गटानं दाखल केलेल्या शपथपत्रातील काही त्रुटी सुद्धा शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर मांडल्या जाणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। निवडणूक आयोगातल्या सुनावणीत शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत। सुनावणीच्या पहिल्या टप्प्यात पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होण्याची शक्यता आहे।
राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीचा मुद्दा निवडणूक आयोगात पोहोचला असताना पवार यांनी शिवसेनेच्या फुटीवरून सुद्धा निशाणा साधलाय. पवार यांनी तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केलाय आणि राजकारण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातील पक्ष फोडण्यासाठी एक प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवत पक्ष फोडल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. शिवसेनेच्या 10 जणांना ईडीनं समन्स बजावलं होतं असा थेट आरोपही पवार यांनी केलाय. पवार यांच्या या आरोपानं पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचं राजकारण तापलंय. भाजपनं मात्र पवार यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. समर्थन देने के लिए तैयार हो तो आपके खिलाफ कुछ नहीं होगा. आप नहीं रहोगे तो ईडी की इंक्वायरी आपके खिलाफ होगी. 2017ला देखील याआधी सांगितलं, पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती. ते कुठल्या एजन्सीजला घाबरून येत होते का? एकंदरीतच शरद पवार यांच्या आरोपांनी पुन्हा एकदा पक्ष फोडाफोडी आणि तपास यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दा तापलाय. त्यामुळे आगामी राजकारणात त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण बीएमसीतल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं संदीप राऊत यांना नोटीस बजावली आणि शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखीन एका घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. खिचडी घोटाळा प्रकरणात या अगोदर उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तीकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची सुद्धा चौकशी झाली होती. आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांना आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी समन्स पाठवलंय. शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्याशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे असा सल्ला बच्चू कडू यांनी भाजपला दिलाय. गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू हे भाजपवर नाराज आहेत. भाजपवर ते नेहमी टीकेचे बाण सोडतायत. भाजपकडून जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचं काम केलं जात आहे असा आरोप सुद्धा कडू यांनी केलाय. तर बच्चू कडू हे आपले मित्र असून अधिक चांगल्या मतानं निवडून येण्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोत असं भाजपनं म्हटलंय. मला असं वाटते का मित्रपक्ष म्हणून जवळ घ्यायचं आणि पुन्हा अफजल खानासारखी मिठी मारायची तर हे चांगलं नाही ना. बच्चू कडू आपले मित्र आहेत, पण त्यांना आमचा कुठलाही त्रास नाही आहे आणि ते आमच्या महायुतीचे घटक आहेत. आता आमदार बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यात भाजप यशस्वी होणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकांच्यासाठी पूर्ण तयारी केली. उमेदवारी देण्यासाठी महायुतीनं पार्लमेंटरी बोर्ड सुद्धा तयार केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात लोकसभा निवडणुकांच्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. महायुतीमध्ये तर स्थानिक पातळीपासून ते केंद्रीय पातळीपर्यंत निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसण्यात आले. महाविकास आघाडीनं काही ठिकाणी उमेदवार जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दिल्लीची वारी केली. लोकसभा निवडणूक महायुतीनं किती गांभीर्यानं घेतली हेच त्यांच्या दौऱ्यातून दिसून आलं. या दौऱ्यात निवडणुकीच्या विषयी सविस्तर चर्चा झाली. इतकंच नाही तर प्रत्येक पक्षानं काय करावं याची नियमावली सुद्धा तयार करण्यात आल्याची माहिती मिळते. महायुती आहे, महायुतीचे जास्तीत जास्त 45+ जे मिशन आहे ते आम्ही पूर्ण करणार. आमच्या पक्षाचं जे काही असेल नेते किंवा ज्या उमेदवारी दिली जाईल ती फक्त आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. आगामी लोकसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्ष आणि आघाड्यांसाठी आरपारची लढाई आहे. त्यामुळे महायुतीकडून तयारीत कोणतीच कसर ठेवली जात नसल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतल्या बैठकीत भाजपवर जोरदार निशाणा साधला. तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजप देशात फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यसमितीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आज अनेक राज्यात भाजपची सरकारं नाहीत. काही राज्यातील विरोधी पक्षांची सरकार पाडून अनेक ठिकाणी भाजपनं सत्ता स्थापन केल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. खिलाफ जो राजनीतिक दल है, जो नेता लोग हैं, इनके खिलाफ सीबीआई या ईडी इसका इस्तेमाल करके इनको खत्म करने के लिए राजनीतिक दृष्टि आज साजिश हो गई है.
भाजपनं ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच सोबत घेतल्याचं सांगत भाजपवर हल्ला चढवण्यात आला। लोगों ने कहा कि उन्होंने शिमला जो उनका है कमल का फूल वो बदलना चाहिए, वहाँ वॉशिंग मशीन लेना चाहिए। देशातलं वातावरण बदललं असून केंद्रात नक्की सत्ता बदल होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या मालकीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी विभागानं नोटीस पाठवली। पंकजा मुंडे यांच्या कारखान्यात 19 कोटींच्या थकबाकीची नोटीस बजावण्यात आली। यानंतर मुंडे समर्थकांनी मदतीचा ओघ सुरू केला। मात्र या सगळ्यांना पंकजा यांनी एक भावनिक आवाहन केलंय। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागानं केलेल्या कारवाईनंतर राज्यभरातून मुंडे समर्थकांनी मदतीचं अभियानच सुरू केलं। अनेकांनी मदत करण्याचं जाहीर केलं। आपल्या अडचणीच्या काळात आपल्यासोबत उभं राहिल्याबद्दल गहिवरून आल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। मात्र हा निधी नको अशी त्यांनी भूमिका घेतली। कितीही वाईट वेळ आली तरी आई लेकरांच्या ताटातलं घेत नाही, मला केवळ आशीर्वाद द्या असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं। फक्त हात जोडून एवढीच विनंती आहे, अशा कुठल्याही रकमेची आपण जमा करू नये। कुठल्याही प्रकारची अशी आर्थिक मदत ही या कारणासाठी मला करू नये। या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी आपण वकिलाचे आणि सीएचे सल्ले घेत असल्याचंही पंकजा यांनी म्हटलंय। गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्यात स्वाभिमान पेरला आहे आणि त्याच स्वाभिमानानं या प्रसंगातून आपण निभावून जाऊ असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूचं तांडव हे औषधांच्या कमतरतेमुळे घडलं नसल्याचं चौकशी अहवालातून समोर आलंय। अनेक रुग्ण हे आजार बळावल्यानंतर खासगी रुग्णालयातून उपचारासाठी अंतिम टप्प्यात रुग्णालयात आले होते असं आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलंय। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली। यानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं। केंद्र सरकारनं सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी चौकशीचा अहवाल केंद्राला प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली। औषधं नसल्यानं रुग्णांचा मृत्यू झालेला नसल्याचं त्यांनी म्हटलंय। काही नवजात बालकं खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होती, ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आली। अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातून शेवटच्या क्षणी या रुग्णालयात दाखल झाले होते अशी माहिती सुद्धा डॉक्टर भारती पवार यांनी दिली आहे। बऱ्याच अंशी तिथे पेशंट जे होते, एकतर एज फॅक्टर होता, काही पेशंट जवळपास 70-80 एज ग्रुपमधले होते, कोमॉर्बिड होते आणि त्या व्यतिरिक्त बरेचसे पेशंट प्रायव्हेटमधून रेफर झालेले पण। या प्रकरणी न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल केली असून राज्य सरकार उद्या याबद्दल वस्तुस्थिती मांडेल असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। नांदेडच्या दुर्घटनेनंतर राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला। 27 लाख लोकसंख्या असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा ही व्हेंटिलेटरवर असल्याचं धक्कादायक वास्तव न्यूज 18 लोकमतच्या पाहणीत समोर आलंय। नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या साधारण 27 लाखांच्या आसपास आहे। या सगळ्यांच्या आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नाशिकच्या जिल्हा सरकारी रुग्णालयावर आहे। या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात। मात्र या रुग्णालयात केवळ 15 दिवस पुरेल इतकाच औषध साठा आणि साहित्य उपलब्ध असल्याचं जिल्हा रुग्णालयानं शासनाला लिहिलेल्या पत्रातून समोर आलंय। रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषध आणण्याचा सल्ला देतात अशी तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे। नाशिक जिल्हा रुग्णालयातील याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्यासमोर रुग्णालयातल्या डॉक्टरांनी परिस्थितीचा आणि समस्यांचा पाढाच वाचला। 1400 रुपयाची त्यांनी पिशवी मागितली की तुम्ही ब्लड बाहेरून आणा। नंतर त्याच्या अगोदर 2 तास अगोदर मला स्किट बोलले, स्किट आणा। नोव्हेंबरपर्यंत ते चालू होईल। त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत, परंतु ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे आणि लवकरच ते सुरू होतील। आता केंद्रीय मंत्र्यांच्या पाहणीनंतर तरी रुग्णालयातील निम्म्या समस्या सुटतील अशी आशा नाशिक जिल्हावासियांना आहे। नांदेडमधील शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरू झालं। या प्रकरणी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर टीकेच्या फैरी झाडल्या। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं तर आज राज्यपालांची भेट घेतली आणि संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेडमधल्या रुग्णालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूसही केली। यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि ह्या मंत्रालयाचे जो कोणी जबाबदार असेल त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। दुसरीकडे काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। त्याचप्रमाणे मृतांच्या वारसांना मदत करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे। या सरकारच्या दोनही मंत्र्यांना
त्या पदावर राहण्यासाठी पदावर राहण्यासाठी राहू नयेत किंवा त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. या प्रत्येक परिवाराला 10,000 रुपयाची 10 लाखाची मदत सरकारने तातडीनं करावी. नांदेडच्या घटनेनंतर राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत. यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरत कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. पुण्यामध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. या तरुणावरील हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी बंडू आंदेकरसह एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातल्या भवानीपेठ परिसरात पूर्व वैमनस्यातून तसंच जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून आंदेकर टोळीनं 2 तरुणांवर हल्ला केला. निखिल आखाडे आणि अनिकेत दूधभाते या दोघांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात निखिल आखाडे याचा मृत्यू झालाय तर अनिकेत दूधभाते गंभीररित्या जखमी झालाय. या प्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा राणोजी आंदेकर, कृष्णराज आंदेकर यांच्यासह 6 जणांना अटक केली तर 3 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कुऱ्हाड, स्क्रूड्रायव्हर आणि लोखंडी हातोडी आणि लोखंडी रॉड अशा पद्धतीची शस्त्र वापरून त्यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे. या हत्या प्रकरणातला आरोपी अमीर असीर खान हा फरार आहे. तो तडीपार असताना सुद्धा पुण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या अनिकेत दूधभातेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाशी ते पनवेल मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकलच्या रखडपट्टीचा दररोज सामना करावा लागतो. दर दिवशी लोकलमुळे लेटमार्क ठरलेला. त्यामुळे रेल्वेमुळे होणारी प्रचंड गर्दी आणि या सगळ्यामुळे नागरिक हैराण आहेत. पनवेल ते वाशी आणि पनवेल ते ठाणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सध्या मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरची लोकल सेवा रखडल्याचं दिसतंय. रेल्वे रुळाचं सुरू असलेलं काम, त्यासाठी घेतले जाणारे 4-4 दिवसांचे मेगा ब्लॉक, कमी झालेल्या लोकलच्या फेऱ्या, त्यात कळंबोलीच्या जवळ मालगाडीचा घसरलेला डबा, या सगळ्या मालिकेमुळे या मार्गावरून धावणाऱ्या लोकल सातत्यानं विलंबानं धावतायत. रेल्वे गाड्या उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांची रखडपट्टीही ठरलेली. या रखडपट्टीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. टायमिंग तरी अनाऊन्स तरी करायला पाहिजे. ट्रेन मिळते, प्लॅन दिवस अगोदरी प्लॅन करायला पाहिजे. ट्रेन मिळते, अनाऊन्स करायला पाहिजे. पनवेल ते वाशीच्या दरम्यान लोकलची ही रखडपट्टी दूर व्हावी, यासाठी आता रेल्वेनं तातडीनं उपाययोजना करावी, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी करू लागलेत. मराठा आरक्षणाच्या बद्दल मराठा समाजाशी संवाद साधण्याकरता मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते धाराशिवच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आज तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शनही घेतलं. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीवरून आंदोलन करणारे मनोज जरांगे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केलं जात आहे. धाराशिवमध्ये सुद्धा जरांगे यांचं जोरदार स्वागत झालं. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं साकडं घातलं. सरकार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आमचं कोणी लय घातलंय. मग आता आंदोलन कुठलाही असो, सरकारकडूनच अपेक्षा करणारे म्हणून त्यांच्याकडून मराठा समाजाला 100% अपेक्षा आहे. देवीच्या दरबारात विसंत. याच दौऱ्याच्या दरम्यान बोलताना जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. आम्ही कायदा सुव्यवस्था करून काय तिथे काही कुठाने नाही करायला. शांततेत समाजाशी बोलणं दबाव नाही का काय ते आमच्या बरोबर म्हणून त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यांना एकदा समज द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठ्यांसाठी आश्वासक चेहरा असून त्यांनी ठरवलं तर मराठ्यांना आरक्षण निश्चित मिळेल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. मुंबईच्या दादरमधल्या जलतरण तलावात मगर सापडली होती. ही मगर प्राणी संग्रहालयातून आल्याचा दावा करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सीसीटीव्ही फुटेजच सादर केलंय. ही मगर इथून प्राणी संग्रहालयातून आल्याचा आरोप त्या संबंधित प्राणी संग्रहालयाच्या मालकानं मात्र फेटाळलाय. दादरच्या शिवाजी पार्क इथल्या महात्मा गांधी जलतरण तलावात गेल्या मंगळवारी सकाळी 2 फूट लांबीचं मगरीचं पिल्लू सापडलं होतं. सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. जलतरण तलावात ही मगर नेमकी आली कुठून, असा प्रश्न विचारला जात होता. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून सीसीटीव्ही सादर करत जलतरण तलावाच्या शेजारी असलेल्या कथित प्राणी संग्रहालयातून मगरीचं पिल्लू आल्याचं म्हटलं. जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि तात्काळ सध्या जे झू मधले प्राणी आहेत ते वन विभागाने ताब्यात घेऊन ते प्राणी संग्रहालय बंद केले पाहिजे, ही आमची मागणी आहे. ही मगर प्राणी संग्रहालयातून आल्याचा आरोप या संग्रहालयाच्या मालकांनी यापूर्वीच फेटाळला होता. जलतरण तलावात मगर सापडल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. जलतरण तलावात पोहण्यासाठी येणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून या प्रकरणी कारवाईची मागणी मनसेनं केली आहे.
चंद्रपूर जिल्हा संपन्न वन्यजीव आणि वनविविधतेने नटलेला आहे। या जिल्ह्यात 1 ऑक्टोबरपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर पर्यटन खुलं झालं। चंद्रपूर जिल्ह्यातील संपन्न वन्यजीव आणि मानव सहजीवन अधोरेखित करणारा एक खास व्हिडिओ काही वन्यप्रेमींनी सोशल मीडियात शेअर केलाय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या बफर भागात सुद्धा वाघांचं मोठं वास्तव्य आहे। याच भागातल्या चिमूर तालुक्यातल्या निमढेला बफर क्षेत्रात रामदेगी इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या छताच्या वर वाघ आणि खालती भाविक पूजा अर्चा करतायत असा प्रकार बघायला मिळाला। छोटा मटका नावाच्या वाघाचा बछडा या ठिकाणी सतत वास्तव्याला असतो। अशाच पद्धतीनं त्याचा मुक्काम छतावर आणि भाविक खालती असं चित्र अनेकदा बघायला मिळतं असं नागरिकांचा अनुभव आहे। याबद्दलचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय आणि वन्यजीव प्रेमींनी तो भरपूर शेअरही केलाय। यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।